Hello friend, today we will discuss about lecture number 2 pair of straight line. विद्यार्थी मित्रांनो, आपण लेक्चर नंबर 2 मध्ये पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा अभ्यास करत आहे. या पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये आपल्याला इक्वेशन ऑफ लाईन या कन्सेप्ट अभ्यास करायचा आहे. याच्या पहिल्या पिरियडमध्ये आपण लाईन आणि स्लोप ऑफ लाईन या कन्सेप्टचा अभ्यास केला होता. आज आपल्याला जी सिंगल लाईन दिलेली असते त्या सिंगल लाईनमध्ये आपल्याला इक्वेशन ऑफ लाईन इन पॉईंट स्लोप फॉर्मचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे आपल्याला यामध्ये लाईनचे इक्वेशन काढायचे व्हेरियस फॉर्ममध्ये. तर आपण सुरुवातीला बोर्डवर पाहू इक्वेशन ऑफ लाईन इन पॉईंट स्लोप फॉर्म और स्लोप पॉईंट फॉर्म. मला काय करायचं पहा, ब्लॅकबोर्डवर तुम्हाला इक्वेशन ऑफ लाईन काढायचं आहे. पण इक्वेशन ऑफ लाईन कोणत्या कंडिशनमध्ये काढायचं आहे? पॉईंट स्लोप किंवा स्लोप पॉईंट फॉर्ममध्ये. कोणचा? पॉईंट स्लोप किंवा स्लोप पॉईंट. कोणची लँग्वेज वापरा, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. मग हे काढण्यासाठी मला प्रूफ नाही, मला इक्वेशन माहीत पाहिजे. ते इक्वेशन माहीत असण्यासाठी माझी एक लाईन घेणार आहे आणि ती लाईन माझी एक्स वाय प्लेनमध्ये प्रेझेंट आहे. समजा धिस लाईन यल प्रेझेंट इन एक्स वाय प्लेन, धिस लाईन पासिंग थ्रू द पॉईंट ए ऑफ x1 y1. समजा लाईन यल ही x1 y1 या पॉईंटमधून पास झाली. पी ऑफ एक्स वाय बी एनी पॉईंट प्रेझेंट ऑन द लाईन. हे मी बोर्डवर लिहित नाही, केअरफुली आहे का. लाईन यल पासिंग थ्रू द पॉईंट ए ऑफ x1 y1 पी ऑफ एक्स वाय बी एनी पॉईंट्स प्रेझेंट ऑन द लाईन. या कंडिशनमध्ये मला लाईनचे इक्वेशन काढायचं. तुम्ही काय म्हणेल पहा, स्लोप ऑफ लाईन यल, स्लोप ऑफ लाईन यल. का असतं लाईन यलचा स्लोप? m इज इक्वल टू जनरल फॉर्म्युला y2 मायनस y1 अपॉन हा बोला x2 मायनस x1. m इज इक्वल टू हा x1 y1 हा x2 y2 काय सांगा, y मायनस y1 अपॉन y मायनस y1 अपॉन x मायनस x1. हे बा y मायनस y1 अपॉन x मायनस x1. that is m into x minus x1 is equal to y minus y1. that is याला कसं लिहू शकतो पहा आम्ही, y minus y1 is equal to m into x minus x1. this is हाँ बोला, this is equation of line, equation of line in point slope फॉर्म. पहा मित्रांनो, आता y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू एक्स मायनस x1. दिस इज इक्वेशन ऑफ लाईन इन पॉईंट स्लोप फॉर्म. मला या चॅप्टरमध्ये पूर्ण याचं काम पडणार आहे. त्याच्यामुळं मला जर असं कोणी प्रश्न विचारला बा लाईनचं इक्वेशन काढायचं आणि तुम्हाला फक्त पॉईंट दिलेला आहे. मग सपोज दिस लाईन पासिंग थ्रू द पॉईंट ए ऑफ x1 y1. आता लाईनवर तर नंबर ऑफ पॉईंट प्रेझेंट असतात. समजा पी एक दुसरा पॉईंट प्रेझेंट आहे. मग मी काय केलं, लाईन यल किंवा लाईन ए पीचा स्लोप काढला. तो आला y मायनस y1 अपॉन x मायनस x1. याला रिअरेंज केलं आणि काय इक्वेशन तयार झालं पा, y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू एक्स मायनस x1. दिस इज इक्वेशन ऑफ लाईन इन स्लोप पॉईंट फॉर्म वेअर m इज स्लोप ऑफ लाईन, x1 y1 आर द पॉईंट लाईन पासिंग थ्रू द गिवन पॉईंट. म्हणजे मला जर कोणी विचारलं ना स्लोप पॉईंट पाहून तर पटकन सांगता आलं पाहिजे y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू एक्स मायनस x1 वेर m इज स्लोप, x1 y1 आर द लाईन पासिंग थ्रू इट. हा पहिला प्रकार आहे तुमचा इक्वेशन ऑफ लाईनचा. आता सरांनी काय लिहिलं पहा, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. समजा तीच तुमची लाईन आहे, ती लाईन अशी ओरिजिनमधून पास झाली. कशातून पास झाली ती लाईन? ओरिजिनमधून. मग तुमचा ओरिजिनमधून पास झाली. हा जो ए त्याला ओरिजिन म्हणा, त्याला 0,0 म्हणा. पी ऑफ एक्स वाय जसाच्या तसा आला. पहा इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. ओरिजिनमधून लाईन पास झाली म्हणजे काय झाली, तुमच्या एच्या जागी ओ कोऑर्डिनेट आला, त्याची किंमत 0,0 आली. देअरफॉर इक्वेशन 1. चला तुमचं इक्वेशन 1 कसं आहे ते सांगा. इक्वेशन 1मध्ये काय येईल पहा, y मायनस 0 इज इक्वल टू m इंटू एक्स मायनस 0. दॅट इज y इज इक्वल टू mx और m इज इक्वल टू y बाय x. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला भविष्यात जर कोणी प्रश्न विचारला इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, पटकन सांगायचं y इज इक्वल टू mx असं लूक किंवा m इज इक्वल टू y बाय x. तुम्हाला एकच पद्धत जर लक्षात ठेवली, दुसरी आरामात सांगू शकता. ज्या ज्या लाईन ओरिजिनमधून पास होतील
त्या लाईनचे इक्वेशन असेल y इज इक्वल टू एम एक्स. काय असेल? y इज इक्वल टू एम एक्स. और याला असंही लिहू शकतो आपण एम एक्स मायनस वाय बरोबर 0 और m बरोबर y बाय एक्स. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये तुम्हाला इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, याला तर मी डायरेक्ट हार्ट ऑफ लाईन असं म्हणणार आहे. म्हणजे सरळ सरळ हे हार्ट ऑफ लाईन असणार आहे. पूर्ण चॅप्टर तुमचं याच्यावर डिपेंड असणार आहे. हे हार्ट ऑफ लाईन आहे तुमची. म्हणजे y इज इक्वल टू एम एक्स और m इज इक्वल टू y बाय एक्स. जर प्रश्न विचारला सिंगल इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असेल तर डायरेक्ट तुम्ही काय लिहिणार? y इज इक्वल टू एम एक्स, m इज इक्वल टू y बाय एक्स. पाठ करायची गरज नाही. कुठून आलं हे? तुमचं y मायनस y1 बरोबर m इंटू एक्स मायनस x1 आहे. x1 y म्हणजे जागी 0 0 लिहा. ह्याला इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. आता पहा बोर्डवर तिसरा प्रकार शिकायचा तुम्हाला, इक्वेशन ऑफ लाईन इन इंटरसेक्ट फॉर्म. आता लाईन तर तुमची ॲक्सिसला कुठेही इंटरसेक्ट होऊ शकते. एक्सला करेल, वायला करेल, दोन्ही ॲक्सिसला करेल. माझ्या जो कंडिशन दिलेली आहे, डायग्राम दिलेली आहे ती बोर्डवर पहा. डायग्रामवर मी स्लोप तयार करणार आहे. समजा ही तुमची एक लाईन आहे. कोणची लाईन आहे तुमची? हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस, ही तुमची लाईन यल आहे. या लाईन यलनं वाय ॲक्सिसला इंटरसेप्ट केलेलं आहे ॲट पॉईंट सी मध्ये 0,c. पी ऑफ एक्स वाय बी एनी पॉईंट प्रेझेंट इन द लाईन देन इक्वेशन ऑफ लाईन. पहा पहिल्या प्रकारामध्ये लाईन पास होती ए ऑफ एक्स वन वाय वनमध्ये. दुसऱ्या प्रकारामध्ये लाईन ओरिजिनमधून पास होऊन राहिली. तिसऱ्या प्रकारामध्ये मला काय करायचं? पहा तुमच्या लाईननं वाय ॲक्सिसला इंटरसेप्ट केलेले ॲट पॉईंट सी ऑफ 0,c. म्हणजे काय म्हणतात सर? लाईन इंटरसेप्ट और इंटरसेक्ट बरोबर आहे वाय ॲक्सिस ॲट पॉईंट सी ऑफ 0,c. या लाईननं वाय ॲक्सिसला इंटरसेप्ट केलं सीमध्ये, त्याचं नाव आहे तुमचं 0,c. त्यावेळेस त्या लाईनचं येणारं इक्वेशन सांगा. मग तुम्ही काय लिहिलं? स्लोप ऑफ लाईन यल. पहा स्लोप ऑफ लाईन यल m इज इक्वल टू बोला y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. दॅट इज m इज इक्वल टू y2 म्हणजे काय आलं? y मायनस c अपॉन x मायनस 0. चला क्रॉस मल्टिप्लाइड करा. काय आलं पहा? mx इज इक्वल टू y मायनस c. सीला ट्रान्सफर करा. काय आलं सांगा? सीला ट्रान्सफर केल्यावर y इज इक्वल टू mx प्लस c. दॅट इज y इज इक्वल टू mx प्लस c. 10व्या वर्गामध्ये तुम्ही शिकलेले ऐकलेले आहे तुम्ही y इज इक्वल टू mx प्लस c. दिस इज इक्वेशन ऑफ लाईन इन इंटरसेक्ट फॉर्म और इंटरसेक्ट फॉर्म. y इज इक्वल टू mx प्लस c हे तुमचं लाईनचं इक्वेशन झालेलं आहे. पण कोणत्या प्रकारामध्ये झालेलं आहे? तुमचा इंटरसेक्ट फॉर्ममध्ये. म्हणजे कोणी प्रश्न विचारला का रे बा y इज इक्वल टू mx प्लस c काय म्हणसाल तुम्ही? दिस इज इक्वेशन ऑफ लाईन इन इंटरसेक्ट फॉर्म. कोणी प्रश्न विचारला तिथं m कोण आहे? y इज इक्वल टू mx प्लस c मध्ये. m इज अ स्लोप ऑफ गिवन लाईन. c कोण आहे? c इज अ इंटरसेप्ट अलॉंग y ॲक्सिस. c कोण आहे तुमचा? इंटरसेप्ट अलॉंग y ॲक्सिस. अशा प्रकारे तुम्ही 3 प्रकार शिकवलेले इक्वेशन ऑफ लाईनचे. आता मला काय करायचं? लाईनचे इक्वेशन काढायचं. पण कोण्या कंडिशनमध्ये? 2 पॉईंट फॉर्ममध्ये. मी काय करून आलो माहिती आहे का तुम्हाला? थेरॉटिकल कन्सेप्ट लिहून दिले नाही, तुम्हाला नोट्समध्ये दिलेले राहतील, ते तुम्हाला वाचून घ्यायचे. आता इथं पहा उदाहरण. समजा या ठिकाणी एक लाईन दिलेली आहे या टाईपची, बरोबर आहे. ही लाईन 2 पॉईंटमधून पास झाली. पहिल्याचं नाव आहे ए ऑफ x1 y1, दुसऱ्याचं नाव आहे बी ऑफ x2 y2, नंतर पी ऑफ xy. एनी पॉईंट प्रेझेंट आहे लाईनवर, एनी पॉईंट. पहा इथं मग इथं ए दिला, बी दिला, पी दिला. आता तुम्हाला काय करायचं? लाईन सपोज लाईन यल. हां सपोज लाईन एल बरोबर आहे. पासिंग थ्रू. हां मित्रांनो पासिंग थ्रू हे लिहिण्याची गरज नव्हती आपल्याला. 2 पॉईंट्स. आपली लाईन 2 पॉईंटमधून पास झाली. पहिला आहे x1 y1, दुसरा आहे तुमचा x2 y2. पहिला x1 y1 आहे, दुसरा x2 y2 आहे. आता या लाईनवर डबल एक पॉईंट प्रेझेंट आहे पी ऑफ एक्स कॉमा वाय. कोण प्रेझेंट आहे तुमचा? पी ऑफ एक्स कॉमा वाय. आता तुम्हाला लाईनचं इक्वेशन काढायचं आहे. मी काय केलं? पहिले स्लोप ऑफ लाईन यल ॲट ए बीवर स्लोप काढला. काय आला पहा बरं?
एम इज इक्वल टू एन बी दिसू द्या, काय येईल y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. काय आलं तुमचं y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 इक्वेशन 1. नंतर तुम्ही डबल स्लोप काढला, बरोबर आहे. स्लोप ऑफ लाईन यल ॲट कुठं काढला पण ए पी. काय आला सांगा फॉर्म्युला एम इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन x मायनस x1. आश्चर्याचा धक्का असा आहे मित्रांनो, तुम्ही समजा ही लाईन आहे दिसते तुम्हाला, ह्या लाईनवर 3 पॉईंट तुम्हाला जर दिसत असेल, तुम्ही ए बीचा जर स्लोप काढला त्याचं येणारं उत्तर, ए पीचा स्लोप काढला त्याचं येणारं उत्तर, पी बीचा स्लोप काढला त्याचं येणारं उत्तर ऑलवेज सेम येते. लाईनवरचे कोणतेही पॉईंट घेतले तुम्ही आणि स्लोप जर कन्सिडर केला तर तो स्लोप ऑलवेज सेम येतो. समजा ही स्केल आहे, हा पेन म्हणजे स्केल आहे, वरचं बोट आणि खालचं बोट याचा स्लोप जर काढला समजा तो 4 आला, नंतर हे बोट आणि इथला स्लोप काढला त्याचं उत्तरसुद्धा किती येणार 4च. म्हणजे लाईनवरचे वेगवेगळे पॉईंट जर घेतलेले असतील आणि वेगवेगळे स्लोप घेतलेले असतील तर लाईनवरच्या पॉईंटचा स्लोप हा ऑलवेज कसा येणार सेम. ही कंडिशन तुम्हाला माहीत असली पाहिजे. ए बीवर स्लोप आला, ए पीवर स्लोप आला, अकॉर्डिंग टू कंडिशन. काय कंडिशन आहे फॉर्म इक्वेशन 1,2 इक्वेशन 1 आणि 2 वरून स्लोप ऑलवेज सेम, स्लोप इज ऑलवेज सेम. लाईनवरचा स्लोप हा तुमचा ऑलवेज सेम येईल. देअरफॉर काय येईल पहा, देअरफॉर y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन x मायनस x1. किंवा असं लिहा y मायनस y1 अपॉन x मायनस x1 इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. दिस इज इक्वेशन ऑफ लाईन इफ 2 पॉईंट्स आर गिवन. समजा तुमची दिलेली लाईन जर 2 पॉईंटमधून पास होत असेल, तुम्हाला त्या लाईनचं इक्वेशन जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर त्या लाईनचं इक्वेशन येईल y मायनस y1 अपॉन x मायनस x1 इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. याला सिम्प्लिफाईड केलं जाते, पण आपल्या लक्षात आपल्याला हाच फॉर्म ठेवायचा. सिम्प्लिफाईड फॉर्म कधीच लक्षात राहत नाही. तुमच्यासाठी सांगतो एकदा पहा, इथं कसं आलं y मायनस y1 इंटू x2 मायनस x1 इज इक्वल टू x मायनस x1 इंटू y2 मायनस y1 इंटू काय आलं तुमचं y2 मायनस y1. कोणाला कसंही ट्रान्सफर करा, याला ट्रान्सफर करा x मायनस x1 y2 मायनस y1 प्लस y मायनस y1 x2 मायनस x1 प्लस नाही येणार मित्रांनो, तिथं मायनस येईल, मायनस इज इक्वल टू 0. आता तुम्हाला जर प्रश्न विचारला की हे लक्षात राहील का हे लक्षात राहील, तर आपल्याला हे लवकर लक्षात राहते, याच्यावरून हे तयार केलं जाते. म्हणजे आपल्याला जर कोणी विचारलं इक्वेशन ऑफ लाईन इफ लाईन पासिंग थ्रू द 2 पॉईंट्स, काय म्हणणार तुम्ही y मायनस y1 अपॉन x मायनस x1 इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. मित्र चला आपल्याला शिकायचं आहे 5वा नंबरचा पॉईंट इक्वेशन ऑफ लाईन इन डबल इंटरसेक्ट फॉर्म. आत्ताच आपण इक्वेशन ऑफ लाईन पाहिलेलं आहे, पण त्या ठिकाणी आपण इक्वेशन ऑफ लाईन कसं काढलं, लाईन 2 पॉईंटमधून पास झाली होती. आता आपली लाईननं काय केलेलं माहिती आहे का, इंटरसेप्ट केलेलं आहे किंवा इंटरसेक्ट केलेलं आहे एक्स आणि वाय ॲक्सिसला. त्यावेळेस त्या लाईनचं येणारं इक्वेशन काय ते आपल्याला अभ्यास करायचं आहे. बोर्डवर डायग्राम पहा बरं. लाईन इंटरसेक्ट एक्स अँड वाय ॲक्सिस ॲट पॉईंट ए अँड बी ॲज शोन बिलो. समजा तुम्हाला या ठिकाणी एक लाईन दिलेली आहे, त्या लाईन एलनं इंटरसेप्ट केलेलं आहे, लाईन एलनं काय केलेलं आहे इंटरसेप्ट केलेलं आहे. कुठं केलेलं आहे एक्स ॲक्सिसमध्ये केलेलं आहे, सपोज ॲट पॉईंट ए ऑफ 0 बरोबर आहे. वाय ॲक्सिस केलेले आहे बीमध्ये 0, बीमध्ये आणि पी ऑफ एक्स वाय बी एनी पॉईंट प्रेझेंट ऑन द लाईन. तुम्हाला सांगा का सर आतापर्यंत तुम्ही जेवढे प्रूफ घेतले, जेवढे उदाहरणं समजून सांगले लाईनचे, ते हर एकमध्ये पी घेतलेलं आहे. लाईनवर इन्फानाईट नंबर ऑफ पॉईंट्स प्रेझेंट असतात. तर आपण इथं काय केलेलं आहे, आता समजा दिलेल्या लाईनी एलनं एक्स ॲक्सिसला इंटरसेप्ट केलेले ए, 0मध्ये, वायला केलेले 0, बीमध्ये. लाईनवर एखादा पॉईंट प्रेझेंट आहे, समजा पी पॉईंट प्रेझेंट आहे, त्यावेळेस आपल्याला इक्वेशन ऑफ लाईन काढायचं डबल इंटरसेक्ट फॉर्ममध्ये किंवा इंटरसेक्ट फॉर्ममध्ये. पहा लेट डायग्रामवरून स्लोप ऑफ
लाईन यल ॲट ए बी. ए बीमध्ये लाईनचा स्लोप काय असेल पहा, जनरल फॉर्म्युला y2 - y1 अपॉन x2 - x1. समजण्यासाठी मित्र आहे x1 y1 हां ताई x2 y2. मग m इज इक्वल टू काय असेल पहा, b - 0 अपॉन 0 - a. पहा m इज इक्वल टू काय आलं, b - 0 अपॉन 0 - a. याचं उत्तर आलेलं आहे b अपॉन -a दॅट इज -b/a इक्वेशन 1. म्हणजे जर मी लाईनचा स्लोप ए बीवर काढला तर ए बीवर त्याचं उत्तर आलं माझं -b/a. आता मला त्याच लाईनचा स्लोप काढायचा ए पीवर. पहा पी बीवर घेतला तरी चालतो. स्लोप ऑफ लाईन यल ॲट ए पी. मला लाईनचा स्लोप काढायचा ॲट ए पीवर, म्हणून तर नाही सर आम्हाला पी बी घ्या. आता फॉर्म्युलाचा लूक बदलेल पण आन्सर सेम येईल. आता आपण ए पी घेतला, ए पी बरोबर काय आला, m इज इक्वल टू y - 0 अपॉन x - a. काय आलं तुमचं, y - 0 अपॉन x - a दॅट इज y अपॉन x - a इक्वेशन नंबर 2. म्हणजे आपण ए बीवर स्लोप काढला ते इक्वेशन 1 आहे, ए पीवर काढला ते इक्वेशन 2 आहे. लाईनचा स्लोप कशा असतात ऑलवेज सेम, फॉर्म इक्वेशन 1, 2. बरोबर आहे. स्लोप्स आर ऑलवेज सेम. तुमच्या लाईनवरच्या दोन्ही पॉईंटचं उत्तर सारखं येणार आहे स्लोपचं. मग सरांनी काय लिहिलं पहा, या ठिकाणी कोणचे इक्वेट करा, -b/a इज इक्वल टू x - a. पहा y अपॉन x - a. काय आलं तुमचं, y अपॉन x - a. पहा इथं उत्तर कसं आलेलं आहे, मायनस कोइफिशियंट ऑफ x अपॉन कोइफिशियंट ऑफ y -b/a. दुसरं आलेलं आहे y अपॉन x - a. शांततेने काम करा, याला इकडे ट्रान्सफर करा, -x - a बरोबर आहे अपॉन a इज इक्वल टू y/b. इज इक्वल टू काय केलं, y/e. ही साईन जशीच्या तशी आहे, याला वरती घेतलं आणि याला खाली घेतलं असं या, किंवा याला मी असंही लिहू शकतो पहा. आता कोणत्याही फॉर्मॅटमध्ये लिहिलं चालते मला, x - a अपॉन a इज इक्वल टू -y/b. आता मुलं मायनस साईनची गडबड करतात, अल्जेब्रिक कॅल्क्युलेशन आहे, ही मायनस साईन इथं राहू दिली तरी चालते, ही मायनस साईन याला दिली तरी चालते. डिनॉमिनेटर सेपरेट करा. काय आलं, x/a मायनस a/a इज इक्वल टू -y/b. काय आलं पा, इथं आलेलं आहे माझं x/a -1 इज इक्वल टू -y/b. याला ट्रान्सफर करा. काय आलं पहा, याला इकडं ट्रान्सफर करा. काय आलं, x/a प्लस y/b इज इक्वल टू 1. पहा मित्रांनो, x/a प्लस y/b बरोबर 1. दिस इज इक्वेशन ऑफ लाईन इन डबल म्हणजे दोनदा, डबल इंटरसेक्ट फॉर्म. आता बऱ्याच मुलींना प्रश्न पडला असेल, सरांनी कशाला बा आम्हाला प्रूफ समजून सांगू राहिले, डायरेक्ट इक्वेशन लिहायचे आम्ही पाठ करतो. तुम्ही जेवढे इक्वेशन पाठ केले तेवढ्या फास्ट तुम्ही विसरतात. जर तुम्हाला स्लोपचे प्रकारच्या डायग्राम, इक्वेशन ऑफ लाईनच्या प्रकारच्या डायग्राम जर माहीत झाल्या, कितीही कन्फ्यूज झालं तर आपलं त्या ठिकाणी इक्वेशन चुकत नाही, आपल्याला तयार केलं जाते. काय केलं पहा बरं, सर म्हटले इक्वेशन ऑफ लाईन इन डबल इंटरसेक्ट फॉर्म घ्या. समजा तुम्ही विसरले याचा फॉर्म्युला काय आहे, तुमच्या डोळ्यासमोर डायग्राम आणण्याचा प्रयत्न करायचा. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, एक्सला इंटरसेक्ट केलं एमध्ये, वायला केलं बीमध्ये, पीमध्ये एनी पॉईंट घ्यायचा. मग काय करायचं, पटकन ए बीचा स्लोप काढायचा, फास्टमध्ये काढला. ए पीचा स्लोप काढायचा, दोन्ही स्लोप इक्वेट करायचे, एक इक्वेशन तयार होते. x/a प्लस y/b बरोबर 1. माझ्यासोबत म्हणा, इक्वेशन ऑफ लाईन इन डबल इंटरसेक्ट फॉर्म इज x/a प्लस y/b इज इक्वल टू 1 where small a comma b are the intercept along x and y axis. दिलेल्या इक्वेशनमध्ये स्मॉल ए आणि स्मॉल बी हे तुमचे इंटरसेप्ट आहे अलॉंग एक्स अँड वाय ॲक्सिस. x/a प्लस y/b बरोबर 1. दिस इज इक्वेशन ऑफ लाईन इन डबल इंटरसेक्ट फॉर्म. अशा प्रकारे तुम्ही स्लोप लाईन इक्वेशन ऑफ लाईनचे 5 प्रकार पाहिले.
हा 6वा प्रकार आहे ना 7वा प्रकार आहे. 7 प्रकार आहे आपल्या लाईनचे इक्वेशनचे. इथं सरनं काय लिहिलं पहा, इक्वेशन ऑफ लाईन इन पॅरामेट्रिक फॉर्म. आता तुम्हाला नवीन शब्द आलेला आहे. हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे, टिग्नॉमेट्रीमध्ये पाहिलेला आहे, 11वीच्या 12वीच्या पाहिलेला आहे. एक्स कॉमा वाय घेतला तुम्ही आणि कॉस थिटा कॉमा साईन थिटा जर घेतलं तर कॉस थिटा साईन थिटा हे तुमचे पॅरामीटर्स असतात, पॅरामेट्रिक इक्वेशन असतात इन टर्म्स ऑफ पॅरामीटर थिटा. आता मला काय करायचं, लाईनचं इक्वेशन काढायचं आहे, इन पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये काढायचं आहे. पहा, इक्वेशन ऑफ लाईन इन पॅरामेट्रिक फॉर्म कसा असतो, एक्स मायनस x1 इज इक्वल टू आर कॉस थिटा, वाय मायनस y1 इज इक्वल टू आर साईन थिटा. याच्यावरून एक्स इज इक्वल टू x1 प्लस आर कॉस थिटा, वाय इज इक्वल टू y1 प्लस आर साईन थिटा. म्हणजे आता मला एक लाईन आठवा, त्या लाईनवरचा पहिला पॉईंट आहे x1 y1, एक पॉईंट आहे xy, एक पॉईंट आहे कॉस थिटा कॉमा साईन थिटा ॲट अ डिस्टन्स आर. त्यावेळेस पॅरामेट्रिक इक्वेशन काय आले, एक्स इज इक्वल टू x1 प्लस आर कॉस थिटा, वाय इज इक्वल टू y1 प्लस आर साईन थिटा. दीज आर द पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ लाईन. आता लाईनवर जर मला एखादा पॉईंट काढायचा असेल, शब्द आहे का, समजा या ठिकाणी ही लाईन्स आहे, या लाईनवर मला काय काढायचं माहिती आहे का, एक पॉईंट काढायचा आहे. हे तुम्हाला जे टोपण दिसून राहिलेलं आहे, समजा हा एक पॉईंट आहे, तुम्हाला या ठिकाणी दुसरा पॉईंट दिलेला आहे, त्याचे कोऑर्डिनेट काढायचे. हो पॉईंट दिलेला आहे तुम्हाला x1 y1, इथून एवढं अंतर आर आहे, तर याचे कोऑर्डिनेट सांगा. मित्रांनो एकदा बोर्डवर पहा, हा टोपणचे कोऑर्डिनेट दिलेले x1 y1, इथून एवढ्या आर अंतरावर इथं एक पॉईंट आहे, हा ब्लॅक दिसतं तुम्हाला तिथं, त्याचे कोऑर्डिनेट काढायचे. म्हणजे लाईनवरचा एखादा कोऑर्डिनेट काढायचा असेल तो पी पॉईंटपासून आर अंतरावर म्हणजे कोणत्याही अंतरावर असेल, त्याचे येणारे कोऑर्डिनेट काय येतात, येणारे कोऑर्डिनेट x1 प्लस आर कॉस थिटा, y1 प्लस आर साईन थिटा. म्हणजे लाईनवरचा आपण कोणताही अननोन पॉईंट काढू शकतो. जर तो x1 y1 पासून आर अंतरावर असेल, त्याचे कोऑर्डिनेट येतील x1 प्लस आर कॉस थिटा, y1 प्लस आर साईन थिटा, व्हेर आर इज द डिस्टन्स ऑफ अ गिवन पॉईंट फ्रॉम द गिवन पॉईंट, थिटा इज द पॅरामीटर्स. आता भविष्यात पुढं काय दिलं आहे, इक्वेशन ऑफ लाईन इन नॉर्मल फॉर्म. मला काय करायचं, लाईनचं इक्वेशन काढायचं नॉर्मल फॉर्ममध्ये. हा एक्स आहे, हा वाय ॲक्सिस आहे, ही तुमची लाईन दिलेली आहे, इथून परपॅन्डिक्युलर टाकला, ते अंतर तुमचं पी आलं, ओ पी आलं, हा अँगल अल्फा आला. आणि मला जर कोणी प्रश्न विचारला, तुला इन्क्लिनेशन ऑफ लाईन इक्वेशन ऑफ लाईन सांगायचं आहे, तुमच्याजवळ भरपूर उत्तर आहे. तुमच्याजवळ स्लोप पॉईंट फॉर्म आहे, पासिंग थ्रू ओरिजिन आहे, इंटरसेक्ट आहे, 2 पॉईंट फॉर्म आहे, डबल इंटरसेक्ट आहे, पॅरामीटर्स आहे, नॉर्मल. नॉर्मलचा काय विचार असतो पहा, इक्वेशन ऑफ लाईन इन नॉर्मल फॉर्म तो असतो एक्स कॉस अल्फा प्लस वाय साईन अल्फा इज इक्वल टू पी. मला जर इक्वेशन ऑफ लाईन इन नॉर्मल फॉर्म सांगायचं असेल, त्याचं येणारं इक्वेशन येते एक्स कॉस अल्फा प्लस वाय साईन अल्फा इज इक्वल टू पी. पी काय, पी इज अ परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन टू गिवन लाईन. अल्फा काय आहे, अल्फा इज अ अँगल मेड बाय द परपेंडिक्युलर बायसेक्टर. हे आला तो एक्स कॉस अल्फा प्लस वाय साईन अल्फा इज इक्वल टू पी. आता आपल्याला एक नवीन प्रश्न शिकायचा आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स. समजा हे ब्लॅकबोर्ड एक लाईन आहे आणि मी उभा आहे, हा एक पॉईंट आहे, समजा पहा मी इथं उभा आहे आणि ब्लॅकबोर्ड लाईन आहे. माझ्यापासून ब्लॅकबोर्डचं अंतर काढायचं. माझ्यापासून ब्लॅकबोर्डचं अंतर काढण्यासाठी तुमचं काय अवघड आहे सर, इथून स्केलनं मोजा, सांगा 60 सेंटीमीटर आहे म्हणून. आपल्याला जर स्केल दिलेली नाही, आपल्याला पॉईंट दिलेले आहे, लाईनचे कोऑर्डिनेट इक्वेशन दिलेले आहे, त्यावेळेस पॉईंट आणि लाईनचं अंतर कसं काढ. समजा ही तुमची लाईन आहे, AX प्लस BY प्लस C बरोबर 0, आणि या परपेंडिक्युलर, मी म्हणजे परपेंडिक्युलर आहे. आता मी कसं दाखवणार, असं दाखवणार. मला सांगा असा परपेंडिक्युलर दाखवता येतो का आपल्याला. हे तुम्हाला 2 डायमेन्शनल आहे, तुम्हाला 3 डायमेन्शनल सांगायचं. हा जो पेन आहे, पेन हा तुमचं परपेंडिक्युलर आहे. मग आपल्याला प्लेन ऑफ पेपरवर असं दाखवता येत नाही, मग प्लेन ऑफ पेपरवर आपण असं दाखवतो, प्लेन ऑफ पेपरवर आपण असं दाखवतो. मग आपल्याला काय करायचं, या पीपासून लाईनचं अंतर काढायचं, त्याला PM असं म्हटलेलं आहे. आत्ताच तुम्हाला सांगितलं, मी म्हणजे पॉईंट, ब्लॅकबोर्ड म्हणजे लाईन, याच्यामधलं अंतर मोजलं 60 सेंटीमीटर आलं. सेंटीमीटर म्हणजे स्केल नाही आपल्याजवळ, त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट आणि लाईनचे इक्वेशन दिलेलं आहे.
अशा वेळेस याचं अंतर कसं काढतात त्याला म्हणतो आपण परपॅन्डिक्युलर डिस्टन्स फॉर्म्युला. मग काय असतो परपॅन्डिक्युलर डिस्टन्स फॉर्म्युला? PM इज इक्वल टू, पहा मित्रांनो, A इंटू x1 B इंटू y1 प्लस C अपॉन अंडर रूट, बरोबर आहे, A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. तुम्हाला लाईन आणि पॉईंटमधला अंतर काढायचं आहे. पॉईंटचे कोऑर्डिनेट दिलेले, लाईनचे इक्वेशन दिलेलं असेल, फॉर्म्युला काय पहा, PM इज इक्वल टू, हा A, x रिप्लेस बाय x1, हा B, y रिप्लेस बाय y1 प्लस C, जी साईन असेल ती, अपॉन अंडर रूट A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. माझ्यासोबत म्हणायचं तुम्हाला, जर पॉईंट आणि लाईनमधलं तुम्हाला अंतर मोजायचं असेल तर बाय युजिंग परपॅन्डिक्युलर डिस्टन्स फॉर्म्युला, माझ्यासोबत म्हणा, PM इज इक्वल टू A इंटू x1 प्लस B इंटू y1 प्लस C अपॉन अंडर रूट A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. तुम्ही प्रश्न विचारला, सर ते मॉड का टाकलं? डिस्टन्स ऑलवेज कसं असते? पॉझिटिव्ह, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी मॉड टाकणं पडला. आता आपण काय करू, एक उदाहरण फाइंड आउट करू त्याच्यावरचं, परपॅन्डिक्युलर डिस्टन्स काढू, म्हणजे तुमचं चांगल्या प्रकारे हा पॉईंट लक्षात राहील. पहा, परपॅन्डिक्युलर डिस्टन्स काढण्यासाठी एखादं उदाहरण तुम्हाला माहीत असलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला एकदम सोपं जाईल. समजा इथं P दिलेला आहे 3,4. इथं तुमची लाईन दिलेली आहे. पहा मित्रांनो, लाईन काय दिलेली आहे, समजा सपोज हे सगळे 2x प्लस 3y मायनस 5 बरोबर 0. आज सरांनी अंदाजे उदाहरण घेतलेलं आहे. P घेतला एक 3,4, एक लाईन दिलेली आहे. तुम्हाला सरांनी सांगितलं याच्यातलं अंतर काढायचं आहे पॉईंट आणि लाईनमधलं. तुम्हाला माहिती आहे तो पॉईंट असा झोपलेला नाही, असा पॉईंट परपॅन्डिक्युलर डिस्टन्स. मग कसं असतं फॉर्म्युला, परपॅन्डिक्युलर डिस्टन्स फॉर्म्युला PM A इंटू x1 B इंटू y1 प्लस C अपॉन अंडर रूट, बोला, A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. A स्क्वेअर प्लस काय आलं, B स्क्वेअर. आता काय झालं बा, याच्या खाली लिहा AX प्लस BY प्लस C बरोबर 0. इथल्या x1, इथल्या y1. इथं तुमचं PM अंतर काढायचं. PM अंतर कसं काढलं पहा, 2 इंटू 3 प्लस 3 इंटू 4 मायनस 5, पहा मित्रांनो, अपॉन 2चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर. कॅल्क्युलेशन डायरेक्ट करा. इथे किती आलेले, 6 प्लस 12 मायनस 5 अपॉन 4 प्लस 9. इथे आलं तुमचं 4 प्लस 9. इथं आले तुमचे 13. इथे किती आले तुमचे 13 अपॉन रूट 13 मस्ट बी इक्वल टू रूट 13. आपण शिकवलेलं आहे A अपॉन रूट A मस्ट बी इक्वल टू रूट A. तर PM अंतर जे तुमचं रूट 13 आलं, रूट 13 नाही आपण म्हणणार या ठिकाणी युनिट. आता तुम्हाला समजलं सर ना मॉड का घेतलं, डिस्टन्स ऑलवेज पॉझिटिव्ह. हा परपॅन्डिक्युलर डिस्टन्स फॉर्म्युला आहे आणि एक सरांनी सहज त्याच्यावरचं उदाहरण घेतलेलं आहे. म्हणजे भविष्यामध्ये जर कोणी आपल्याला परपॅन्डिक्युलर डिस्टन्स फॉर्म्युलावर गणित आधारित आलं तर फ्रॅक्शन ऑफ सेकंदात समजलं पाहिजे. हे पॉईंट तुम्हाला लिहून पाहायचे. हे पॉईंट आपल्याला पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये मदत करणार आहेत. हे जर चांगले क्लिअर असले तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन चांगलं समजेल, नाही तर मग प्रॉब्लेम होतो. पहा, इथे एक तुम्हाला लाईन दिलेली आहे. या लाईनचं इक्वेशन आहे AX प्लस BY प्लस C बरोबर 0, बरोबर आहे. दुसरी लाईन दिलेली आहे, तिचे इक्वेशन काय आहे पहा, AX प्लस BY बरोबर आहे प्लस C2 बरोबर 0. पहिल्या लाईनचं इक्वेशन आहे AX प्लस BY प्लस C1 बरोबर 0. दुसऱ्या लाईनचं इक्वेशन आहे AX प्लस BY प्लस C2 बरोबर 0. कंडिशन अशी आहे, लाईन L आणि लाईन M बरोबर आहे, L पॅरलल टू M. तुमची L आणि M एकमेकाला पॅरलल आहे. मग या दोन पॅरलल लाईनमधलं अंतर काढा. या दोन पॅरलल लाईनमधलं अंतर म्हणजे परपॅन्डिक्युलर डिस्टन्स असते. आता या ब्लॅकबोर्डची ही कडा ब्लॅकबोर्डची ही कडा एकमेकाला पॅरलल आहे. याच्यामधलं अंतर म्हणजे कोण, परपॅन्डिक्युलर डिस्टन्स. आता दोन पॅरलल लाईनमधलं अंतर कसं काढायचं, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स, दोन पॅरलल लाईन्समधलं अंतर काढायचा फॉर्म्युला मॉड ऑफ C1 मायनस C2 अपॉन A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. ऑर असं घेतलं चालते C2 मायनस C1 अपॉन अंडर रूट A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. दोन लाईन जर एकमेकाला पॅरलल दिलेल्या असतील
आणि त्या पॅरलल लाईनमधलं अंतर जर मला काढायचं असेल C1 मायनस C2 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर किंवा C2 मायनस C1 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर या पद्धतीनं या दोन पॅरलल लाईनमधलं अंतर काढतात. अशा प्रकारे आपण या पिरियडमध्ये इक्वेशन ऑफ लाईन्स आणि परपेंडिक्युलर पॅरलल लाईन्स असा कन्सेप्ट शिकवलेला आहे. सो स्टॉप हिअर. थँक्यू.